नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती मुगाच्या डाळीचे भजी जे आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. कसं असतं माहिती आहे, डाळीचे भजी किंवा पकोडे किंवा वडे आपण बनवत असतो ना, तर त्याच्यातला जो वरचा कुरकुरीतपणा जो आहे तो आपल्याला तर दिसून येतो, पण आतमधलं जे टेक्स्चर जे असतं ना ते कधीकधी असं वायब्रंट म्हणतात ना, म्हणजे असं खुसखुशीत असं लागत नाही. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक काय आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे. माझी ही पर्सनल ट्रिक आहे, तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय ट्रिक यूज करायची आहे. तर आज मग आपण बघूया मुगाच्या डाळीचे भजी. हे बघा, आता त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते बघा. आता ह्याच्यामध्ये मी जे आहे ना मुगाची डाळ 1 वाटी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना हे मी थोडेसे पोहे, थोडे म्हणजे कशी आपली जी मूठ असते त्या मुठीमध्ये जेवढे पोहे बसतात ना तेवढे पोहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत. म्हणजे मूठ, जेवढी तुमची मूठ असेल तेवढ्या मुठीप्रमाणे ते पोहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते कमीत कमी तासभर तरी भिजत घालायचं आहे. ठीक आहे. ही मेन इम्पॉर्टंट ट्रिक आहे की कुठल्याही डाळीमध्ये, डाळ वडे, डाळ पकोडे, अशी भजी वगैरे करणार असेल ना आपण, तर कोणत्याही डाळीच्या भजीमध्ये पोहे हे मात्र घालायचे आहेत. त्याच्यामध्ये जो तुमचा क्रिस्पीपणा येतो ना तो अतिशय सुंदर असा येतो. त्याच्यानंतर हे बघा, हे थोडेसे 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत. हे लाल मिरची पावडर थोडीशी घ्यायची आहे, हळद थोडीशी, चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरे. हे आपलं साहित्य आहे. तर बघा, हे जे आपण भिजत घातलं होतं ना हे आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी हे थोडंसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही आहे. सगळं पाणी याच्यामधलं काढायचं आहे. एकदम सुक्कं फडफडीत करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आणि हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळं पाणी जे आहे आपण काढून घेतलेलं आहे, एकदम सुक्कं करून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे मिरची, अद्रक आणि लसूण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे वाटण्यासाठी. आणि हे जे पाणी आपण काढलेलं आहे डाळ आणि पोह्यांचं ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि वाटून घेणार आहोत. वाटताना जे आहे ना ते तुम्हाला जास्त फाईन पेस्ट पण त्याची करायची नाही आहे आणि तुम्हाला असं जास्त जाड पण ठेवायचं नाही आहे. थोडीशी डाळ आपल्याला दिसली पाहिजे अशा रीतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला वाटून दाखवते आणि वाटताना त्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे. ठीक आहे. हे बघा, आता हे आपण विदाऊट वाटप असं वाटून घेतलेलं आहे. थोडी थोडी तुम्हाला डाळ पण दिसत असेल बघा. तर डाळ थोडीशी ठेवायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण हे मसाले घेतले होते ते मसाले म्हणजे जिरे, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ हे आपण त्याच्यामध्ये आता घालायचं आहे. हे घालून आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला हे टेक्स्चर जे आहे असं दिसणार आहे. ह्याच्यामध्ये आपण सोडा घातलेला नाही आहे, तांदळाचं पीठ घातलेलं नाही आहे. सोडा घातल्याने कसं पोट फुगल्यासारखं असं वाटतं आणि भजी आपण असे 1-2च खाल्ले तर आपल्याला असं वाटतं की हा भरपूर खाल्लं म्हणून. पण आपल्याला मनसोक्ताने व्यवस्थित खायचं असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरून करू शकता. आता तेल आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घालून आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल माझं तापलेलं आहे. आता आपण हे गोळे ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये गोळे सोडू शकता, गोल सोडू शकता, जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही सोडू शकता. पण आता ह्याच्यामध्ये मात्र अजून एक इम्पॉर्टंट ट्रिक आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही भजी फ्राय करणार असेल त्यावेळेला तुम्ही तुमचा गॅस जो आहे तो मीडियम टू फास्ट ठेवायचा आहे. तुम्ही फास्ट गॅसवरती जेवढं तुम्ही भजी फ्राय कराल म्हणजे ते जे आहे त्याचा आतमधला खुसखुशीतपणा तो एकदम मस्त होईल. स्लो गॅसवरती जर तुम्ही केलं तर तो आतमध्ये जो खुसखुशीतपणा आहे तो राहणार नाही, तो तुम्हाला असं पिटूळ वाटणार. तर तुम्ही फ्राय करायच्या वेळेला लक्षात ठेवा की गॅस हा तुमचा मोठाच पाहिजे आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल आता, हे बघा किती भजी सुंदर दिसत आहेत. म्हणजे ह्याचा जो आता मी फ्राय करतानाच मला समजतं आहे की वरतून त्याचा टेक्स्चर किती छान आलेला आहे. बघा, मस्त असं गोल्डनिश ब्राऊन कलरचे होऊन द्यायचे आहेत ते.
आणि मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत लागणार तुम्हाला खाताना. हे बघा, तुम्ही बघत असाल आता हे आता भजी झालेली आहेत. हे आपण काढून घेऊया आता साईडला. हे बघा, आता मी हे साईडला काढून घेतलेले आहेत. मी याचं चाळणीच काढते कारण एक्सेसिव्ह जे तेल असतं ते खाली मग टोपामध्ये पडतं ते, आणि मग जास्त ऑइली लागत नाही, म्हणून मी असं चाळणीमध्ये काढते. आता उरलेले जे आहेत भजी ते आपण फ्राय करून घेऊया, तळून घेऊया. जास्त मोठे मोठे पण नाही घालायचे आहेत, छोटे छोटेच घालायचे आहेत. कारण जास्त मोठे जर घातले तर आतमधून जाऊन ते भाजले जात नाहीत आणि मग ते असं चावायला असे रबरासारखे लागतात. पण तुम्ही डाळीच्या भजीमध्ये कधीही पोहे घातले तर तुम्हाला असे रबरासारखे, तुम्ही कसंही घाला तुम्हाला रबरासारखे ते वाटणार नाही. हे बघा, असे मस्त असे कुरकुरीत आपले मुगाचे भजी झालेले आहेत. सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता, जी लाल चटणी असते ती, खोबऱ्याच्या चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता. अतिशय सुंदर लागतात. मी तुम्हाला याचा क्रिस्पीनेस दाखवते बघा आता. हे बघा, आता आपले भजी रेडी झालेले आहेत. ह्याच्या खुसखुशीतपणा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आवाज येतोय तुम्हाला? हे बघा, चांगले कुरकुरीत झालेले आहेत ते. आणि हे बघा, मी हे तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा, आतमधलं टेक्स्चर जे आहे ते किती मस्त झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने तुमचे भजी झाले पाहिजेत चांगले. आतमधला बॅटर जरासुद्धा कडक नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मुगाचे भजी बनवायचे आहेत. तर तुम्ही अशाच पद्धतीची जे आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ट्रिक यूज करून बघा आणि हे मुगाचे भजी करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.